भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी मन गेलं ते तिथं स्थिर होतं. आणि ऐका, ज्या ठिकाणी मनाला स्थिरता प्राप्त होते तिथं वेगळं सुख संसारातून आणावं लागत नाही. आणि याचं सगळ्याच्या परिचयाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण रात्री झोपल्याच्या नंतर भर झोपेमध्ये आपण असताना आपलं मन कुठं फिरायला जातो. मी गमतीने हा विषय सांगत असतो. झोपताना माणसं अशी तयारी करतात, मस्त गाडी टाकणार, त्याच्यावर बेडशीट टाकणार, पण झोपताना बेडशीटला पडलेली गुढी माणसाला सहन होत नाही. असं करणार, इकडून बेडशीट गादी खाली घालणार, इकडून घालणार, वर फॅन लावतात. पाण्याला उशाला पाण्याचा तांब्या, उन्हाळा भयंकर तहान लागते, उशाला पाण्याचा तांब्या वरून ठेवलेला असतो, वर फॅन लावलेला असतो, फॅन लावून वरून पांघरून घेतलेलं असतं. हे लॉजिक काय मला कळलं नाही. फॅन लावून पांघरून घेण्याचं सगळी तयारी केलेली असते. झोपताना महापुरुष एवढी तयारी करतो आणि सकाळ जर आपण त्या महापुरुषाच्या बेडरूम मध्ये डोकावलं, तसं डोकं जाऊ नका, पण जर डोकावलंच तर गाडी एका कोपऱ्यात असते, बेडशीट दुसऱ्याच कोपऱ्यात गेलेलं असतं, पाण्याच्या तांब्याने कधीच आत्महत्या केलेली असते आणि हा महापुरुष उभायला चौथ्या कोपऱ्यात असतो. मी कशा करता गंमत सांगितली, जागा असताना आपलं मन जागा असतं, त्याला सगळी व्यवस्था व्यवस्थित लागते, अगदी बेडशीटला कुणीच सहन होत नाही. पण आपण ज्यावेळेस गाढ झोपतो, गाढ झोपल्यानंतर आपलं जे मन आहे, आपलं जे चित्त आहे, आपलं जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण कुठं जात नाही, ते कारणात लीन झालेलं असतं. वेदांताच्या परिभाषेमध्ये कारणामध्ये लीन होतं. कारण म्हणजे अज्ञान. अज्ञानामध्ये आपलं मन शांत झाल्यामुळे त्याला व्यवहाराचं भान नसतं. ऐका, आणि जिथं व्यवहाराचं भान नसतं, सकाळ उठल्यानंतर म्हणतो वा वा वा, काय आज छान झोप झाली, म्हणजे डास चावला नाही, गरम झालं नाही, व्यवहारातलं कुठलंच भान झालं नाही. त्याचा परिणाम असा होतो, माणूस म्हणतो मी सुखाने झोपलो. का सुखाने झोपला होता? त्याचं एक कारण आहे, मन जागं नव्हतं. या जगामध्ये माणसाला सुख दुःख देणारं कोण आहे? मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्ते निर्विषम स्मृताः. तुम्हाला सुख दुःखाला कारण जगातली माणसं आहेत. जगातल्या माणसाला ज्याचं काम काम पडले, कोण कोणाकडे ध्यान द्यायला मोकळे. तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं, कोण येते घरामध्ये आकाशात, काय ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, डोळ्यावर तरी काय वेचे. तुकाराम महाराज आपल्या पत्नीला सांगतात, ज्याची त्याची कामं ज्याला त्याला पडले, कोण कोणाच्या घरी जायला मोकळे, देवासाठी सगळे एकत्र येतात. मग का वाईट बोलते,
जोपर्यंत संसारामध्ये फिरते तोपर्यंत सुखाची कल्पना करायची नाही. तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये आपल्याला ही भाषा बोलून दाखवतात, माझ्या जीवनामध्ये समाधान आहे. अवघा जनी प्रकाश, या प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान असा तर होतच होतो, परंतु ज्ञान आलं की ज्ञानाच्या बरोबर आणखी दोन गोष्टी येतात. ज्ञान शब्दाचा अर्थ प्रकाश. ऐका, मग आपल्याकडे वेदांतामध्ये परमात्म्याची 3 लक्षणे सांगितलेली आहेत. एक सत, एक चित आणि एक आनंद. सच्चित आनंद हे परमात्म्याचं लक्षण आहे, आणि हे परमात्म्याचं लक्षण म्हणजे सत, चित, आनंद. हे 3 देव नाहीत बरं का. एकाच लग्न करायचं आहे, तो मला महाराज अलीकडे मुलीच मिळत नाही, सध्या परिस्थिती भयानक. तुम्ही जास्त फिरत असता, एखादी जागा जर तुम्हाला माहीत असली तर कळवा. मग त्याला विचारलं, त्याच्याकडे मुलगा होता, त्याला मुलगी पाहिजे होती. मला कशी मुलगी पाहिजे? तो म्हणला सुंदर पाहिजे दिसायला, तिला स्वयंपाक करता आला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट शहरात राहते म्हणल्यावर तिला आलेले पाहुणे रावळे चांगले हाताळता आले पाहिजे. काय? सुंदर पाहिजेत, स्वयंपाकात हुशार पाहिजेत, आणि पाहुणे रावळे हाताळता आले पाहिजेत. म्हणलं या 3 लक्षणाच्या 3 पाहिजे ना मुली? हो. नाही म्हणलं महाराज, एका मुलीतच 3 लक्षणं असली पाहिजे. एकच मुलगी, ती सुंदरही असली पाहिजे, तिला स्वयंपाकही चांगला करता आलं पाहिजे, आणि पाहुणे रावळे तिला हाताळता आले पाहिजे. तसं परमात्म्याचं लक्षण करत असताना सच्चिदानंद हे काय 3 देवाची 3 लक्षणं नाहीत. एकाच परमात्म्याचं सत हे लक्षण आहे, त्याच परमात्म्याचं चित्त हे लक्षण आहे, आणि त्याच परमात्म्याचं आनंद हे लक्षण आहे. मग अवघाच आणि प्रकाश याचं चिंतन करत असताना तिथं आपल्याला देवाची सत्ताही घ्यावी लागते, आणि आनंद रूपताही घ्यावी लागते. तुकाराम महाराज आनंदी होते. किती आनंद होता? आज आनंद रे की परमानंद रे, आज तुकाराम महाराज म्हणजे आमच्या स्वप्नात दुःख येत नाही. वा वा वा, म्हणजे महाराज आमच्या स्वप्नात सुख येत नाही. स्वप्नही आपल्याला चांगली पडत नाही. मी विनोद सांगत नाही कधी, आम्ही संस्थेची माणसे, आम्ही जरा नियमात राहतो. ऐका, विनोद सांगायला तुम्हाला पुष्कळ रोखते पडले, तिकडे जा, तिकडे बघा. आम्हाला स्वप्नामध्ये सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाच्या आशेत जन्म गेला, पण सुख काय हाताला लागलं नाही. आणि महाराज म्हणते आमचं दुःख स्वप्नात येत नाही. महाराज आमच्याकडे वेळ कमी या, आम्हाला एवढं सांगा, तुमच्या स्वप्नामध्ये दुःख येत नाही, आनंदरूप जीवन झालंय, प्रकाशरूप जीवन झालंय, याच्याकरता तुम्ही काय केलं? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या
स्वप्नात दुःख येत नाही, आनंदरूप जीवन झाले, याच्याकरता तुम्ही काय केलं? महाराज सांगतात कंठी धरिला कृष्णमणी, आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. मी याचे 4 अर्थ सांगणार आहे, थोडं लक्ष द्यायचं. एक अर्थ असा आहे, कंठामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणजे कृष्ण शब्दाचा अर्थ काळा. आपला वारकऱ्याचा देव कसा आहे? काळा आहे. मग कंठामध्ये कृष्णमणी धारण केला याचा अर्थ असा आहे, भगवान पंढरीनाथाच्या संबंधाने जे देवाचं नाम असेल, देवाच्या लीला असतील, देवाचं चरित्र असेल, महाराज म्हणले आम्ही रात्रंदिवस त्याचं चरित्र गायन करतो. नाम थोडं मागवून मला तो वेगळा अर्थ करायचा आहे. पुन्हा देवाचं आम्ही चरित्र अहोरात्र गातो. देवाची कथा काय करते? कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. श्रीमद भागवतामध्ये गोपी गीतामध्ये कथेचे 6 गुण सांगितलेले आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये आपण भगवान परमात्म्याचे 6 गुण ऐकतो. ऐका यश श्री अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वस्ती जे म्हणून तो भगवंतो. तसं गोपी गीतामध्ये भगवान परमात्म्याच्या कथेचे 6 गुण सांगितलेले आहेत. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीवितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम कवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. चला, तुकाराम महाराज आम्ही त्याच्या सतत कथा गातो. बर, अजून काय केलं? आता दुसरा अर्थ, कंठी धरला कृष्णमणी. कृष्ण शब्दाचा अर्थ सरळ सरळ वाच्यार्थाने कृष्ण असाच घ्या. कारण साहित्यामध्ये अर्थ करण्याच्या ज्या काही पद्धती सांगितल्या त्याच्यामध्ये एक वाच्यार्थ असतो, त्याला दुसरा पर्यायी शब्द आहे शब्दार्थ, आणि त्याला तिसरा पर्यायी शब्द आहे अभिधार्थ. वाच्यार्थ, शब्दार्थ, अभिधार्थ एका संकल्पना आहे. दुसरी अर्थ करण्याची पद्धत आहे त्याला लक्षार्थ असं म्हणतात. एका माणसाला नवीन आला होता, एखाद्या घरी जायचं होतं. चौकात काय माणसं बसली होती. चौकात बसल्यानंतर त्यांना विचारलं आमच्या आमच्याचं घर कुठे आहे? त्यांनी सांगितलं बघा ह्या रस्त्याने पुढे गेले का नाही एक मंदिर लागलं, आणि मंदिराच्या वरून पलीकडे गेले की लगेच तुम्हाला त्या माणसाचं घर सापडेल. तो बी डोक्याला हुशार होता, तो मंदिरापर्यंत गेला आणि त्याने वाक्य ध्यानात ठेवलं मंदिराच्या वरून जायचं. तर तो मंदिरावर शिडीने चढला, पुन्हा खाली उतरला, आणि असं त्याचा अर्थ आहे का मंदिरावरून जा याचा अर्थ मंदिराच्या बाजूने जा, त्याला लक्षार्थ म्हणतात. आणि एक व्यंग्यार्थ असतो. व्यंग्यार्थ म्हणजे 10 वाजता शाळा भरत असते, एक विद्यार्थी 11:15 वाजता शाळेत आला आणि शिक्षक शिकवत असताना त्याने आत विचारलं सर आत येऊ का? मी ऐकलं सर. सर म्हणले बघा बघा आत्ताशी 10 वाजले. हे जे वाक्य हे व्यंजनेचे वाक्य, याला व्यंग्यार्थ म्हणतात. तसं कंठी धरला कृष्णमणी, कृष्ण शब्दाचा अर्थ सरळ सरळ कृष्ण असाच घ्या. तुकाराम महाराज म्हणजे आम्ही कृष्ण नामाचं अखंड चिंतन केलं, त्याचा परिणाम सदा नाम घोष करू हरी कथा. कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी. कृष्णमणी धारण केल्याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणजे आम्ही कधीच आमच्या आयुष्यात खोटं बोललो नाही.
ते खरं तर कीर्तन ऐकत असताना आपण हे आपापले सातबारे तपासले पाहिजे. तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये आनंद कशामुळे झाला याचं चिंतन सांगतात. आमच्या जीवनात दुःख डोकावूनही पाहत नाही, तुकाराम महाराजांची ही भाषा आहे. महाराजाला विचारलं कशामुळं, महाराज हे कारण सांगतात की जीवनात आम्ही कधीच खोटं बोललो नाही. मला वाटतं जर आपण आपल्या जीवनाकडे अंतर्मुख होऊन पाहू, आमच्या जीवनात दुःख येण्याचं कारण काय, आम्ही जीवनात किती खोटं किती खरं बोलतो. मला वाटतं खऱ्याची यादी आणि खोट्याची यादी जर केली तर खऱ्याची यादी जरा कमीच बरं नाही का. हो, तुकाराम महाराज म्हणजे जीवनात कधीच नाही. मला परवा दिवशी श्रीराम महाराज पारकरांनी कीर्तनाला अभंग दिला होता. जरी माझी कोणी कापे दिलं मान तरी नको आणवत जीव हे. कसं कीर्तन करावं, एवढंच खोटं बोलतो याच्यावर कीर्तन कसं करावं. आपल्या जीवनामध्ये दुःख होण्याचं हे कारण आहे आपण जसं बोलतो तसं वागत नाही. तुकाराम महाराज जीवनामध्ये कधीच खोटे बोलले नाही. तुकाराम महाराजाला एका गृहस्थाने सांगितलं शेत राखा येता का, महाराज म्हणजे ठीक आहे. महाराजाला सांगितलं बघा नीट पाखरं टाकायची. तुकाराम महाराजांनी शब्दशः अर्थ घेतला, पाखरं राखायचे ना, आता राखण करायचे म्हणल्यावर पाणी पण त्यांना दिलं पाहिजे. खरं तर 2 दिवस त्यांच्या जवळ पाखरं येतच नव्हतं. तुकाराम महाराजांना वाईट वाटायचं, एवढे वाईट आहे का आपण, पाखराने आपल्या जवळ येऊ नाही. काय तुकोबरायांचे विचार आणि त्यांचे अन्वयी आपण आपले काय विचार आहे ऐका. तुकाराम महाराजांना वाईट वाटलं, अवघी भूते साम्य आली देखील मी काही होती. विश्वास तो खरा मग पांडुरंग तुटायचा. आणि नंतर तुकाराम महाराजांनी पाण्याची मडकी वगैरे 2-4 चिपाडे एकत्र करायची, बांधायची आणि त्याला पाण्याचं मडकं लटकून द्यायचं. मस्त पाखरं राखली तुकाराम महाराजांनी, रोज यायचे खाऊन जायचे. आपल्याला उदाहरण माहिती आहे, विस्तार करत नाही. ऐका, तुकाराम महाराज जीवनामध्ये कधी खोटं बोलले नाही. त्याचा परिणाम किंवा ज्ञानोबरायचा ज्ञानेश्वरीमध्ये माझे असत्य वादाचे वाचा केले बहुत कल्प दया फळाचे हे महाद्वीप पातळी प्रभू. मी तुम्हाला आतापर्यंत 3 अर्थ सांगितले. कंठी धरला कृष्णमणी याचा एक अर्थ असा आहे, पंढरपूरचा पांडुरंग आपला काळ्या रंगाचा आहे. त्या पांडुरंगाच्या कथा सतत गाणं असा एक अर्थ केला. दुसरा अर्थ असा आपण केला, कंठी धरला कृष्णमणी म्हणजे कृष्ण हे नाव देवाचं सतत कंठामध्ये मिरवलं. तिसरा अर्थ आपण असा केला, कंठी कृष्णमणी नाही अशुभ सेवानी. कधीच तुकाराम महाराज असत्य किंवा अशुभ बोलले नाही. आणि चौथा अर्थ अजून एक असा करा, कृष्णमणी म्हणजे काळा मणी. आणि काळ्या मण्याची काय किंमत आहे, मला वाटते आपल्या पुरुष मंडळीपेक्षा आमच्या माता वर्गाला त्या काळ्या मण्याची किंमत माहिती. काळा मणी म्हणजे गळ्यात असलेली पोट. जर एखादा तुमचा व्यवहार नडला असेल, पैशा पाण्याची जर काही अडचण असेल आणि तुमची जर पती पत्नीची घरात चर्चा झाली तर एखादी बाई म्हणते हे बघा नथ तुम्हाला काढून देते, गळ्यातला काय सोन्याचा दागिना असं काढून देते, पण आपला व्यवहार तेवढा मिटवा. बायको नवरा म्हणतो ते सगळं झालं पण तेवढी पोत काढून देते का, बाई देईल का. बाई तुम्हाला सगळे दागिने काढून देईल वेळ आल्यानंतर, परंतु काळ्या मण्याला कधी हात घालू देणार नाही. थोडं धडा करून बोलू का. काळा मणी ज्याच्या नावाने घातलाय कदाचित बाई त्याला सुद्धा 2-4 कान फाडीत मारेल. म्हणून म्हणलं मागून मागून बोलतो काय. काळा मणी ज्याच्या नावाने घातलाय बाई कदाचित त्याला शिव्या देते, जमलं तर त्याला बेलण्याने मारते. आम्ही तर गमतीने सांगतो, बेलणं हे असं शस्त्र आहे, त्याने पोळी चपाती गोल होते पण नवरा सरळ होतो. वेळ आली तर बाई नवऱ्याला बेलणं फेकून मारेल, पण बाई काळ्या मण्याला नाही हात लावू देणार. ऐका, तसं तुकाराम महाराज म्हणले आम्ही कंठामध्ये काळा मणी धारण केला याचा अर्थ असा आहे, आम्ही गळ्यामध्ये तुकाराम देवाच्या माळ धारण केली. माळ धारण केल्यामुळं आता मग काय होतं, काळा मणी जी बाई धारण करते तिच्या जीवनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या होत असतात. पहिली गोष्ट, ज्याच्या नावाने काळा मणी धारण केलाय त्याच्यासाठी बाई घरदार सोडून येत असते, आवडी निवडी सोडून येत असते, आपलं पहिलं वडिलाचं नाव महाग असतं ते टाकून येत असते, सगळा त्याग करून येत असते. म्हणजे थोडस सूत्राच्या भाषेत बोलायचं झालं तर काळा मणी धारण करणं याचं नाव आहे समर्पण करणं. तुकाराम महाराज म्हणले आम्ही जीवनामध्ये काळा मणी धारण केला याचा अर्थ असा आहे आम्ही देवासाठी आमचं सगळं समर्पण केलं. आरती झाल्यावर आपण एक श्लोक म्हणत असतो, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि किंवा समर्पयेत. भागवतात 2 अर्थाने श्लोक आलेला आहे. किंवा
तुकोबारायांचं प्रमाण द्यायचं झालं तर तुकोबाराय सांगतात जे जे काही करीतो देवा नुसते नाव घेत चालतो. उदाहरण तुमची पाठ आहे जे जे काही करतो देवा म्हणजे मांस विक्रीचा धंदा केला तरी देवाला आवडला. सजन कसाया विकू लागे मांस मेलेली ढोरं वाटण्याचं काम चोकोबाराय करत होते तर ती सुद्धा देवाला सेवा वाटली. मला हा विषय सांगताना अंगाला घाम येतो या. त्यांनी सगळी कामं करून देवाला सेवा वाटली. आम्ही रोज कीर्तन करतोय आमची देवाला सेवा वाटते का नाही? खूप मोठी अडचण आहे. ऐका तुकाराम महाराज सांगतात आपल्याकडून होणारी प्रत्येक क्रिया ही सेवा या भावनेतून झाली पाहिजे. खरंच अलीकडे मला हा विषय जास्त खडकायला लागलाय म्हणून मी तशी मी कीर्तन बंद केले. उगं तुम्हाला मी सापटीत सापडलोय. मी एक महिन्या एका गावात जाऊन थांबतोय. मी कीर्तन बंद करून टाकलं. पोरं शिकवायची गावात प्रवचन करायची निष्काम सेवा करायची 2 वर्ष संकल्प केला. पण काल आमचा काला झाला. उद्या आमचं शिबिर चालू होईल. नेमकं सापटीत सापडलो तुम्हाला मी आज. ऐका मला काय चिंता वाटते ऐका की शहाण्या माणसाला ही विषय कळालाच पाहिजे. तुम्ही जर उत्तरेमध्ये गेले तर उत्तरेमध्ये शाळेच्या कमानीवर लिहिलेलं असतं काय शिक्षार्थ आइए और सेवार्थ जाइए. तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमानी वाचलं काय लिहिले तिथं यत् क्रियावान सपंडिता. तुम्ही पुण्यातली माणसं ना विद्यापीठात माहित नाही काय चालू तुम्हाला ते ऐका. पुणे विद्यापीठाच्या पाठीवर असं लिहिले समोर यत् क्रियावान सपंडिता. मला एक अजून असं विचारायचं का तुमची शाळा किती झाली? डिप्लोमा का पहिलीत ऍडमिशन घेतलं त्यावेळेस तुम्हाला किती फी भरावं लागली? पहिली 500 रुपये नक्की. मला तर 1 रुपया भरावा लागला नव्हता. 500 भरावं लागले. ठीक आहे तुम्ही शहरामध्ये शिकला ऐका. मला वाटतं 500, 1000, 2000च्या वर इथं बसलेल्या जुन्या लोकांनी कोणीच पहिलीला जास्त फी भरलेली नाही. आता वर्ग जर आपलं UKG-ला LKG-ला नर्सरीला टाकायचं असलं तर 500 रुपये भागत. 500 रुपयाचं तर ते चॉकलेटच खाते आपण. शाळेत 500 रुपयाच्या चॉकलेटच खाते. मी कसं करतो विरोध सांगत नाही का. एवढे थोडे पैसे भरून शिकलेली माणसं जगात पुष्कळ येतं तरीही त्यांना सेवा करायची भावना निर्माण होत नाही. याचा अर्थ सेवा करत नाहीत असं मी आक्षेप घेत नाही. भरपूर माणसं सेवा करणारी पण आहेत पण जास्त संख्या सेवा न करणाऱ्याची आहे. एवढे थोडे पैसे काही नाही तर पैसे मी MA केले पुणे विद्यापीठात 4500 रुपये फी भरली होती फक्त मी MA-च्या दुसऱ्या वर्षाला. 4500 माझा शेवट झाला MA-चा. आता तेवढे मी पुरत नाही UKG-ला. ऐका मी काय चिंतन म्हणतोय इतके थोडे पैसे भरून आपण शाळा शिकलेली माणसं आपल्याला सेवा करायची भावना तयार होत नाही. आता एवढे पैसे भरून शिकलेली पोरं ही पुढं सेवाच करतील का? माझा विषय कळतोय का तुम्हाला? किती भयानक अवस्था आहे. म्हणून तुकाराम महाराजांची भाषा काय आहे बघा. जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पण. आपल्याकडून होणारी प्रत्येक क्रिया ही समर्पण भावनेतून झाली पाहिजे आणि समर्पण भावनेतून झाली तरच ती देवाला आवडते. म्हणून बाईचं लग्न झाल्यानंतर काळा म्हणून धारण केला की बाई माफी मागून बोलतो मी ब्रह्मचारी माणूस आहे. बाईला स्वतंत्र सत्ता राहत नाही. मालक म्हणतील त्याप्रमाणे बाईला सगळं समर्पण करावं लागत असतं एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी होत असते आता त्या बाईची मालकी नवऱ्यावर चालत असते. नवऱ्यावर सत्ता चालते. त्याने सांगितलं तरच कार्याच्या कीर्तनाला जाता येतं. त्याने सांगितलं तरच आळंदीला जाता येतं. बरोबर ना? त्याने सांगितलं तरच पंढरपूरच्या वारीला जाता येतं. चौकार मी चुकीचं बोलत असलं तर काठी लगेच डोक्यात घालतात. मला माहिती मी चुकीचं बोलत नाही हे तुमचे सगळ्याचे अनुभव ऐका. म्हणजे काळामणी धारण करणं याचा एक अर्थ आहे समर्पण करणं आणि काळामणी
परपणे धारण करणं याचा अर्थ आहे आता बाई नुसती नवऱ्यावर मालकी गाजवत नाही, नवऱ्याच्या सगळ्या संपत्तीची मालकीन आता बाई असते. म्हणून लग्न झाल्यानंतर काय काय लोक म्हणतात, महाराज ही आमची मालकी नाही, आमची मालकी नाही. कशा कशाची? सगळ्याचीच. याच्या नावावर जेवढं काय भांडवल आहे त्या भांडवलाची मालकी ही असते. तसं भगवान परमात्मा जर आनंद रूप असेल तर भक्ताने सगळं समर्पण केल्याच्या नंतर भक्त जर देवाचा झाला तर मग एक समाधीच्या तीर्थावळीच्या याच्यामध्ये प्रमाण आलेले भक्त माझ्या सर्व सुखाचे अधिकारी, भक्ताची घरी वस्ती माझी. भगवान म्हणतात की भक्त आता हे सर्व सुखाचे अधिकारी आहेत. तसं तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये म्हणतात, कंठे धरेला कृष्णमणी अवघा झाली प्रकाश. महाराजाला विचारलं, महाराज तुम्हाला आनंद मिळालाय ठीक आहे, पण आम्हाला काय फायदा? बोला तुमचं पोरगं कामाला लागलं, नोकरीला लागलं, त्याला 5 लाखाचं पॅकेज येईल, पण शेजाऱ्याला काय फायदा? अहो शेजाऱ्याने नुसती स्कूटी जरी नवी आणली तरी या शेजाऱ्याचं 10 दिवस पोट जागावर राहत नाही, डोकं धरून नसतंय काम, ते कसं काय चांगले असेल. मग तुम्हाला जर आनंद मिळाला तर तुम्हाला मिळाला आनंदाचा आम्हाला काय फायदा? तुकाराम महाराज म्हणले आपला वारकरी संप्रदाय असा नाही, वारकरी संप्रदाय अक्कलकोटी संप्रदाय नाही. मग आपल्याला जे मिळालं ते सगळ्याला वाटण्याचा संप्रदाय. म्हणून महाराज म्हणले आम्हाला जे मिळालं ते आम्ही काय करणार? अभंगाचं दुसरं चरण. जास्त गाथा वाचत बसलो म्हणजे आपण परमार्थिक होत नाही, जास्त हातामध्ये माळ घेऊन नामजप करत बसलो म्हणजे पण आपण परमार्थिक होत नाही. मग आपल्याला जे मिळाले त्यातलं आपण लोकांना देतो किती याच्यावरून आपला परमार्थ ठरत असतो. बहुतेक तुम्ही सगळी माणसं सोनाराच्या दुकानात गेले, सोनाराच्या दुकानामध्ये सोनं घेत असताना सोन्याची परीक्षा केली जाते. यथा निदर्शन चेतन नाही कनकम परीक्षते. सोन्याची परीक्षा 4 प्रकारे होते. तिथं कसोटीचा दगड असतो, कसोटीच्या दगडावर घासल्याशिवाय सोनं ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हे कळत नाही. हे कसं करता बोलतो आहे का? त्या दगडाची किंमत जास्त असते का सोन्याची किंमत जास्त असते? सोन्याची. मला वाटते 95-800 काहीतरी चाललंय आता 700-800. हा ऐका, सोन्याची किंमत जास्त आहे, दगडाची किंमत काय? सोनाराची दगड काय किंमत नाही. पण ऐका,
एवढ्या किमतीचं असलेलं सोनं त्याला त्याची किंमत ठरवण्याकरता दगडात घासावं लागतं, त्याशिवाय किंमत होत नाही. तसं संसार म्हणजे कसोटीचा दगड आहे आणि परमार्थ म्हणजे सोनं आहे. आपलं सोनं कसं आहे हे संसाराच्या कसोटीच्या दगडावर घासल्याशिवाय सिद्ध होत नाही. तुम्ही वैयक्तिक काय करता माहित नाही, तुमचा व्यवहारामध्ये ते किती उतरले, तुम्ही लोकांना किती देताय. कानोबरांचा अभंग आहे. कानोबरे असं वर्णन करतात, परोपकारी वेचेला शक्ती तेने आत्मस्थिती जाणीली. तुकोबरांचे बंधू कानोबर आहेत, त्यांचा अभंग आहे. महाराज म्हणले परोपकारी वेचेला शक्ती तेने आत्मस्थिती जाणीली. पण तुकाराम महाराज म्हणले आम्ही अक्कलपोटे नाही, आम्ही एकटे खात नाही, काला वाटू एकमेकाला. तसे नाही आले तर महाराज म्हणले आम्ही त्यांना बोलावून घेऊ. यारे यारे लहान शुद्ध म्हणजे 100 नम्री. कोणाला 100 नम्री म्हणायचं? वैष्णव तो जया आणि अवघी देवावरे माया. संसाराचं थोडंही अंतःकरणामध्ये प्रेम शिल्लक असेल तरी सुद्धा परमात्मा सुखाचा आनंद उपभोगता येत नाही. महाराज म्हणले आम्ही सगळ्याला वाटू. आणि हे वाटत असताना जगामध्ये मोठ्या पदावर जेवढे पण आहेत त्यांना आम्ही वाकडं दाखवणार. कोण आहेत मोठ्या पदावर? आपण ब्रह्मदेवाचं का नाव घेतलं? त्यामुळे महाराज आपण कितीही टोकी चालवा तरी ब्रह्मदेवासारखं कार्य करू शकत नाही. तुमच्या आमच्या सगळ्याची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. काय महाराज त्याचं डोकं असेल, एका माणसाच्या हाताचा अंगठा दुसऱ्या माणसाच्या हाताच्या अंगठ्यासारखा नाही. अलीकडे अंगठ्या वाले सगळं म्हणजे पहिले शिकलेले लोक नव्हते तेव्हा त्यांना म्हणलं का नाही करायचं ते म्हणायचं लावा शाही. आता तसं म्हणायची गरजच नाही, डायरेक्ट जाऊनच अंगठे. ब्रह्मदेवाने एकाची शीर एकासारखी बनवलेली नाही. काय डोकं? मला वाटतंय चुकून एखादी बाई 10 चपात्या सारख्या बनवू शकते, चुकून. बघा उद्या प्रयोग घरी गेल्यावर एखाद्या बाईला म्हणायचं 10 चपात्या सारख्याच गोल झाल्या पाहिजेत, कमी नाही जास्त नाही. हो, दरवड्यातल्या बाईला माझे चॅलेंज आहे, करून दाखवा तुम्ही. 15 चपात्या करायच्या, एक सारख्या करायच्या.
तुम्हाला जमायचं नाही पण मी बनवू शकतो. ज्ञानोबांच्या सानिध्यात राहिलेला माणूस तिथं आम्ही सगळी रेसिपी शिकवली. मी 100 काय 1000 चपात्या करणार पण एक बी चपाती कमी नाही जास्त नाही. रेसिपी ऐकायची का तुम्हाला? तुम्ही डोळे वाटून बघायला वा ओळखोड भर चपाती लाटायची आणि एक पारात घ्यायची मस्त शिक्के हाणत राहायची. काय टेन्शनच नाही. 1000 करा नाही तर 2000 करा. ब्रह्मदेवाची कमाल आहे महाराज. ब्रह्मदेवाची कमाल आहे. ब्रह्मदेवाने एवढी लोक बनवली एकासारखं एक नाही. म्हणून ब्रह्मदेवाला अभिमान आहे. एक दिवशी ब्रह्मदेव वैतागला. तो म्हणला तळवड्याची भैरवनाथाची यात्रा 2-3 दिवस मला सुट्टी पाहिजे. भगवान विष्णूकडे गेले. सुट्टी पाहिजे म्हणजे रजचा अर्ज घेऊनच गेला डायरेक्ट सही करा म्हणजे. तरी भगवान विष्णू म्हणले हे बघा अलीकडे वेटिंगला लई नंबर आहे. मध्ये एखादा गोष्टीला आता परत चान्स नाही. नाही म्हणलं. ब्रह्मदेव वाटलं माझ्यासारखं कोण या माझ्यासारखा मीच. ब्रह्मदेव म्हणला नाही मला सुट्टी पाहिजे. रजचा अर्ज देत तेवढा देवाने सही केली. ब्रह्मदेव निघाला. ब्रह्मदेव निघाल्यानंतर ब्रह्मदेवाने पाहिलं काय उंटाची लाईन चालली इथून दिल्लीपर्यंत. मागं कोण हाकायला उंट पाहिलं नाही. उंटाच्या वर एक मोठा झाप ठेवलेला आणि त्या झापामध्ये काहीतरी झाकून ठेवलेलं होतं. आणि ब्रह्मदेव बघतो मागं हाकायला कोणी नाही. इकडून पाहिलं कोण नाही. ब्रह्मदेव पळत 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 दिल्ली गाठले. समोर त्या उंटाच्या समोर एक बाई हातामध्ये काठी घेऊन चालली होती. तो म्हणला कमाल पुण्यामधून निघालो दिल्लीपर्यंत मध्ये कोणीच नाही. हे उंट सगळे लाईनीत चाललेत आणि बाई खुशाल पुढे चालली. विचारलं बाई कोण आहे? ती म्हणली गप पुढे द्या मी तुझ्यासारखी मोकळी नाही. कुणाला? ब्रह्मदेवाला. ज्या ब्रह्मदेवाला झोप नाही महाराज रोज कितीतरी जन्माला घालावं लागतात त्याला आणि त्याला म्हणते तुझ्यासारखी मोकळी नाही. ब्रह्मदेव म्हणला तू आहेस कोण ते पण सांगाय वेळ नाही. ते म्हणलं तू कोण आहे ते सांगू नको पण हे उंटावर काय? तिने सांगितले ह्या प्रत्येक उंटावर एक एक ब्रह्मदेव आहे. पुन्हा ते दिल्ली आणि चाललेच कुठं? ते म्हणजे आताच पदावर असलेल्या ब्रह्मदेवाने राजीनामा दिलाय. काय सुट्टी घेतली त्याच्या जागेवर यांची नियुक्ती होणार. ब्रह्मदेवाने डबल टाप टाकला डायरेक्ट विष्णूकडे गेले. तेव्हा राजीनामा मागत. ब्रह्मदेवाकडे अभिमाने म्हणून ब्रह्मदेवाला हे सुख मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मादिकाला सुद्धा आम्ही वाकडं दाखवणार. वाकुलिया ब्रह्मादिका याचाच अर्थ असा आहे ज्या ज्या माणसाला ज्याचा ज्याचा अभिमान असेल त्याला त्याला सुख मिळत नाही. कशा कशाचा अभिमान? तीर्थवळीप्रमाणे विद्या वय जाती कुळाचा अभिमान त्या कैसे चरण प्राप्त तुमचे. ऐका ज्याला विद्येचा अभिमान आहे ज्याला वयाचा अभिमान आहे ज्याला कुळाचा अभिमान आहे ज्याला जातीचा अभिमान आहे त्याला परमात्म्याचं सुख प्राप्त होत नाही. अलीकडे संप्रदायात हे लय वार घुसले. अलीकडे आपल्याच जातीचा महाराज असला पाहिजे. भाऊ तू बी नरकाला जाशील आणि तुझं ऐकणारे बी सगळे नरकाला जातील. कारण आपला संप्रदाय जातीमध्ये बांधून ठेवत नाही. यातायाती धर्म नाही निर्णय वेदशास्त्री. म्हणून विद्या वय जाती कुळाचा अभिमान ज्याला आहे त्याला देवाचं सुख अनुभवता येत नाही. तुकोबरा म्हणले वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू. अजूनही कोणी उत्तम लोक असतील इंद्र चंद्र वगैरे. आता ती उदाहरणं जरी पुराणातली असली तरी ती इकडे लावून घ्यायची. कुणी राष्ट्रपती असेल कुणी पंतप्रधान खासदार आमदार काय तुमचे सरपंच आमचे तुमचे कितीही मोठ्या पदावरचे तुम्ही असा तुमच्याकडे जर अभिमान असेल महाराज म्हणले तुम्हाला हे सुख मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही हे सुख भोगतो का? त्याचं कारण आहे आम्ही वीर आहे आम्ही बलवान आहे. आपण
मामाजी बुवानी 12 काठ्या मोडेपर्यंत तुकाराम महाराजांना मारलं, एक शब्द चकार माघारी बोलले नाही. काय बळ यांच्याकडे? कोकला पाटील गावाच्या पाटलांनी मारलं, यांचं हे बळ. खायला त्यांना वेळेवर काय मिळत नव्हतं. संसारामध्ये 4 बळ विशेषत्वाने चालतात. एक शरीराचं बळ, एक पैशाचं बळ, एक सत्तेचं बळ, एक बुद्धीचं बळ. संसारात प्रामुख्याने 4 बळाचा जरा जास्त जोर आहे. तुकाराम महाराजांकडे काय होतं याच्याकडे सांगा. शरीराचं बळ नव्हतं, पैसा म्हणाव तर चुलीवर हराळी, घर चंद्रमौळी, खायला काहीच नाही. बर, सत्ता कुठली होती तुकाराम महाराजांकडे? कुठलीच सत्ता नव्हती. काहीच नसताना सुद्धा तुकाराम महाराज बळवान कसं काय? ऐका, या जगामध्ये अनेक बळ असले तरी तुकोबरायांच्याच प्रमाणे भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. या जगात भावाचं जेवढं बळ आहे तेवढं कोणाचंच नाही. भाव म्हणजे आपला घरचा नाही, तुम्ही घरात बसा. भाव म्हणजे श्रद्धा, विश्वास. एक गंमत सांगतो. एका गावात चातुर्मास चालू होता. चातुर्मास पावसाळ्यातच असतो. नदी होती गावाच्या कडेला. पलीकडच्या गावातून एक बाई दूध विकायला अलीकडे यायची. ती बाई सकाळचं सगळं काम वगैरे आवडलं, तिने तिचं घरी तांदळ लेकरू होतं, त्याला काय करायला तिने आंघोळ पांघोळ काय करायची घातली, त्याला झोपवून ती रोज अशी यायची. दूध विकून जाऊस तर पोरगं झोपेतून उठायचं ते लेकरू. ती दूध घालायला. पावसाळ्याचे दिवस नदीच्या अलीकडे पाय आले, जे धो 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 पाऊस सुरू झाला. 4 तास हत्तीच्या सोंड्यासारखा धारा पाऊस. योगाकडे प्रवचन पावसामुळे त्यांनी सकाळची ठेवलेली चातुर्मासातली प्रवचन. ती बाई अर्ध दूध तिने विकलं होतं, त्याचं दिलं होतं. रतीप जिथं होता तिथं अर्ध राहिलं होतं. पण पाऊस चालू झाल्यावर जायचं कुठं? ती मंदिरात आली. मंदिरात अनेक लोक ऐकत होती. ती पण एका बाजूला बायकांमध्ये जाऊन बसली. महाराज सांगत होते, नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर जीव भवसागराच्या पलीकडे आरामशीर जातो. महाराजांनी काय याच्या व्याख्यान करायचं ते केलं. प्रवचन संपलं. पण असं झालं, पाऊस भयंकर झाल्यामुळं ती बाई रोज नावाने यायची, नावाने जायचं. पूल वगैरे नव्हता. नावाने नावं बांधून टाकल्या. पूर आला नदीला. बाईचं लेकरू घरी, लहान लेकरू. आता जायचं कसं काय? बाईला काळजी वाटली. बाईला प्रवचन ऐकलेलं आठवलं. महाराजांनी आताच सांगितलं होतं, भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. भावाने नामस्मरण केलं, जो भवसागराच्या पलीकडे जातो. ऐका, त्या बाईने जप चालू केला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. बाईने धडा केला, विश्वास ठेवला, नामस्मरण करत बाई नदीच्या पाण्यावरून चालत पलीकडे गेली. बाईला एवढा आनंद वाटला. बाई ताकद आहे नामस्मरणात. आता बाई रोज नावाच्या नादी लागतच नव्हती. येताना रामकृष्ण हरी म्हणत पाण्याहून चालत, जाताना पण पाण्याहून चालत. रोज यायला 10 रुपये लागायचे, जायला 10 रुपये. रोजचे 20 रुपये तुझे वाचले. महिन्याचे किती वाचले? 600 रुपये. वर्षाचे 1272, 7200. अजून 7.5 करून टाका मागं पुढे थोडं जरा. 7,500 रुपये वाचल्यावर बाईला वाटलं, ज्या महाराजांचं ऐकून आपलं एवढं कल्याण झाले, त्या महाराजाला कमीत कमी उन्हाचा सरबत प्यायला तरी गरज व्हावं. व्यसन मुक्तीचा कार्यकर्ता म्हणून काय ऐका, सरबत प्यायला तरी बरोबर. महाराजाला म्हणले, महाराज माझ्या घरी सरबत घ्यायला येणार का? महाराज म्हणले, का नाही येणार? नक्कीच येणार. महाराज निघाले. ऐका मंडळी, नावा तिकडं लागायच्या, बाई इकडं निघाली होती पाण्याकडे. महाराज बाईच्या मागं निघाले. महाराजांनी पाहिलं, नावा इकडं उभे येतं, बाई इकडं पाण्याकडे निघाली. महाराजांच्या अंगाला घाम फुटला. बाई नक्की काय करायचं? पाण्यात आत्महत्या तर करणार नाही. महाराज घाबरत बाईच्या मागं. बाईने रोजच्या सारखं रामकृष्ण हरी चालू केलं. पाण्यावरून चालत बाई नदीच्या मध्ये गेली. महाराज कुठवर बघण्याकरता मागं वळून पाहिलं तर महाराज जाग्यावरच. बहुतेक महाराज जाग्यावरच असतात, ऐकणारेच उतरून जातात. ती बाई पुन्हा मागं आली. अहो महाराज चला ना. महाराज म्हणले, बाई तू पाण्यावरून चालते कस काय? ती म्हणली, महाराज तुमचीच कृपा. महाराज म्हणले, माझी अजून माझ्यावरच नाही, तुझ्यावर कशी झाली? मग तिने गेल्या वर्षीचं सांगितलं, ते पाऊस आला आठवतो का? हो, तिथं प्रवचनात मी होते, तुम्ही नामाचं महात्म्य सांगितलं. आणि मग महाराजाला वाटलं, दुसऱ्याचं कल्याण होते, आपलं का होणार नाही? महाराजांनी नामस्मरण केलं, महाराज गेले, आमचा पक्ष कशाला पुढे घेऊ आपल्याला? ऐका, कशा करता उदाहरण सांगितलं. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ.
तुकाराम महाराजांकडे संसारातलं काय नव्हतं, पण भाव भांडवल गाठी तरी विश्वास. तुकाराम महाराज म्हणजे आम्ही बळी, तर तुका म्हणे आम्ही देवाहूनी बळी आणि राहिलो निराळी ठेवूनी आशा. आणि वीर, वीर कोणाला म्हणतात? सैन्याला पराभूत करतो त्याला वीर म्हणतात. खरा वीर कोण आहे? तुकाराम महाराज म्हणले वैष्णवच आहे. झुंजार ते एक विष्णुदास. अहो म्हणलं विष्णुदासाने असं काय पराक्रम केला? कधी गोल्ड मेडल मिळालेलं नाव नाही. मेडलमध्ये भरपूर यादी असते. याचं चिंतन तीर्थावळीत आहे. देव नामदेव महाराजांविषयी बोलतात, तेने आपुलेने पुरुषार्थ जिंकला संसार, केला मदमत्सर देशधडी. या वैष्णवाने अंतःकरणातल्या विकारांना मारायचं काम केलं, आणि जो विकाराला मारतो तोच खरा संसारात सुखी होतो. विकाराच्या ताब्यात असलेली माणसं कितीही संपत्तीने मोठी झाली, मग शेवटी गोळ्या तरी घालून घेतील, आत्महत्या तरी करतील, इमारतीवर जाऊन उड्या तरी मारतील, काय ना काय करतील. का? विकाराच्या ताब्यात. म्हणून सुरुवातच प्रस्तावना आपण अशी केली होती की या जीवनामध्ये आनंद कुणाला मिळतो? आनंद त्यालाच मिळतो जो विकाराला सोडायला शिकतो, विकारावर मात करतो. आणि तुकाराम महाराज म्हणले आमचे वैष्णव, आम्ही तुका म्हणे आम्ही